नमस्कार. मागच्या लेक्चरला आपण एंटेरियर पिट्युटरी ग्लँड यांची संपूर्णपणे माहिती बघितली. आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पोस्टेरियर पिट्युटरी. इट इज कन्सिस्ट ऑफ 3 divisions. One is the pars nervosa or infundibular process. Second is neural stalk or infundibular stem. And third is the median eminence. The pars tubralis of anterior pituitary and the neural stalk of posterior pituitary together form the hypophyseal stalk. म्हणजे अँटेरियर पिट्युटरी मधील पार्स ट्युब्रॅलिस आणि पोस्टेरियर पिट्युटरी मधील न्यूरल स्टॉक हे दोन्ही मिळून हायपोफिजियल स्टॉक तयार होतो. जर आपण याची डेव्हलपमेंट बघितली, इट इज न्यूरो एक्टोडर्मल इन ओरिजिन. बरोबर आहे. आणि बाकीची माहिती आपण अँटेरियर पिट्युटरीच्या डेव्हलपमेंटच्या वेळी बघितली आहे आपण. द नेक्स्ट पार्ट इज हिस्टॉलॉजी. पोस्टेरियर पिट्युटरीमध्ये न्यूरल टाइप ऑफ सेल्स असतात. These are called as pituitarides, and they also has unmyelinated nerve fibers. The pituitarides are also called as glial cell or fusiform cells. त्यांनाच ग्लायल सेल्स GLIAL ग्लायल सेल्स और फ्युजिफॉर्म सेल्स असे म्हटले जाते. ह्या सेल्समध्ये अनेक प्रोसेसेस असतात and they have brown pigment granules. These pituitary cells are supporting cells, म्हणजे ते नुसते सपोर्ट करतात, त्यामधून कोणत्याही हार्मोनचं सिक्रेशन होत नाही. लक्षात घ्या, ह्या पिट्युसाइड्समधून कोणत्याही हार्मोनचं सिक्रेशन होत नाही. आता दुसरा पार्ट आहे ते अनमायलिनेटेड नर्व फायबर्स. These fibers come from supraoptic and paraventricular nuclei of the hypothalamus through the pituitary stalk. जर आपण इथे वरती बघितलं, आपण हायपोथॅलॅमसमध्ये 2 न्यूक्लियस असतात. एक म्हणजे सुप्रा ऑप्टिक आणि दुसरं म्हणजे पॅराव्हेंट्रिक्युलर. त्या 2 न्यूक्लियसमधून हे जे नर्व फायबर जे असतात, तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये, त्या हायपोफिजियल ट्रॅक्टच्या माध्यमातून खाली पोस्टेरियर पिट्युटरीमध्ये येतात. The next is हार्मोन. पोस्टेरियर पिट्युटरीमध्ये मुख्य 2 हार्मोन असतात. एक म्हणजे अँटेरियर डायुरेटिक हार्मोन और ADH किंवा त्यालाच व्हेसोप्रेसिन असेही म्हटले जाते, आणि दुसरा हार्मोन आहे तो ऑक्सिटोसिन. आपण बघितलं की पोस्टेरियर पिट्युटरीमध्ये कोणत्याही हार्मोनचं सिक्रेशन होत नाही. बरोबर आहे. आता हे जे 2 हार्मोन आहेत ADH अँड ऑक्सिटोसिन, they are secreted in hypothalamus, and from this they are transported to posterior pituitary through the nerve fibers of hypophyseal tract. जर आपण डायग्राम मध्ये बघितलं तर हा जो ट्रॅक्ट आहे हायपोफिजियल ट्रॅक्ट, त्यामधून हे 2 नर्व फायबर्स हे खाली पोस्टेरियर पिट्युटरी पर्यंत येतात. And these hormones are stored in the nerve endings. जेव्हा जेव्हा हायपोथॅलॅमसमध्ये सिग्नल पाठवला जातो, तेव्हा these hormones are released from the nerve endings into the circulation. So these 2 hormones are called as neurohormones. आता ह्या मागं पण एक एक्सपेरिमेंट आहे की खरंच हे नर्व फायबर्समधून सिक्रेशन यांचं होतं का. तर जेव्हा हे 2 नर्व फायबर्स कट केले जातात, तेव्हा असं आढळलं की त्या नर्व फायबरच्या टोकातून एक हार्मोन, हे जे 2 हार्मोन आहेत ते थेंब बाय थेंब, ड्रिप बाय ड्रिप हे त्यामध्ये निघतात. ह्यावरून हे सिद्ध झालं की ह्या 2 नर्व फायबरमधूनच ते हार्मोन हा सिक्रेट केलं जातं. आता पुढचा पार्ट आहे तो पहिला हार्मोन, अँटीडायरेटिक हार्मोन. It is secreted mainly by supraoptic nucleus of the hypothalamus
and in small quantity by paraventricular nucleus. Antidiuretic hormone is secreted mainly by supraapoptic nucleus of the hypothalamus आणि थोड्या स्मॉल क्वांटिटीमध्ये इट इज सिक्रेटेड बाय पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस. त्यानंतर हे हार्मोन इट इज ट्रान्सपोर्टेड टू पोस्टेरियर पिट्युटरी थ्रू हायपोथॅलॅमो हायपोफिजियल ट्रॅक्ट. बरोबर आहे, बघितलं आपण मागाशीच. ह्याचा हाफ लाईफ पिरियड हा 18 ते 20 मिनटं असतो. आता जी ॲक्शन काय असते तर एडेज हार्मोन डज रिटेन्शन ऑफ वॉटर बाय ॲक्टिंग ऑन किडनीज. किडनीमध्ये जे काही डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि कलेक्टिंग डक्ट जे असतात त्यामधून वॉटरचं रिअब्सॉर्प्शन करतं. कळालं? ह्याचं मुख्य काम काय असतं तर किडनीमध्ये डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि जी कलेक्टिंग डक्ट असते ह्या दोन्हीमधून वॉटरचं रिअब्सॉर्प्शन करतं. हे याचं मुख्य काम असतं. आणि त्यामुळे काय होतं देर इज अ रिटेन्शन ऑफ वॉटर. पण जेव्हा हा जे एडेज हार्मोन जेव्हा ॲब्सेंट असतो शरीरामध्ये तेव्हा तिची वॉल जी असते ट्यूब्यूल्सची इट इज टोटली इम्परमिएबल टू वॉटर. त्यामुळे काय होतं की पाणी ॲब्सॉर्प्शन होऊ शकत नाही आणि देर इज अ मोर लॉस ऑफ वॉटर थ्रू युरिन. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज डायबिटीज इन्सिपिडस and the excretion of large amount of water through urine is called as diuresis. बरोबर आहे. आता हे जो एडेज हार्मोन आहे इट इन्क्रीजेस वॉटर रिअब्सॉर्प्शन बाय रेग्युलेटिंग द वॉटर चॅनल प्रोटीन कॉल्ड ॲक्वा प्रोटीन्स थ्रू V2 रिसेप्टर. त्यामध्ये V2 रिसेप्टर नावाचे जे रिसेप्टर असतात कलेक्टिंग डक्ट आणि डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल त्या माध्यमातून हे आपलं वॉटर रिअब्सॉर्प्शनचं काम करतं. आता अँटीडायरेटिक हार्मोनलाच आणखी एक नाव आहे व्हॅसोप्रेसिन. तर हे दोन्ही नावं म्हणजे हार्मोनचं नाव एकच आहे पण त्याची दोन वेगवेगळी कामं आहेत आणि त्या दोन कामानुसार त्याला दोन नावं दिलेली आहेत. आता व्हॅसोप्रेसिन ह्याच्यामुळे काय होतं इट शोज constrictor action on the blood vessels, particularly artery. So it causes constriction of the arteries in all parts of the body. बरोबर आहे. त्यामुळे काय होणार ब्लड प्रेशर वाढणार. आणि हे जे कंस्ट्रिक्शन जे असतं इट ॲक्ट्स थ्रू V1A रिसेप्टर ऑन ब्लड वेसल्स. आता ही व्हॅसोप्रेसिन जी ॲक्शन आहे त्यासाठी जेवढं हार्मोन लागतो हे प्रमाण जास्त असतं कम्पेअर्ड टू द हार्मोन रिक्वायर्ड फॉर अँटीडायरेसिस ॲक्शन. म्हणजे आता ह्या हार्मोनची दोन कामं असतात, एक म्हणजे ADH आणि दुसरं व्हॅसोप्रेसिन. बरोबर आहे. पण जे व्हॅसोप्रेसिन जी ॲक्शन आहे त्यासाठी हार्मोनची क्वांटिटी जास्त प्रमाणामध्ये लागते. तर नेक्स्ट पॉईंट इज रेग्युलेशन ऑफ सिक्रिशन. It depends upon the volume of the body fluids and the osmolarity of the body fluids. जे जितकं बॉडी फ्लुइड आहे त्यावरती तिचं व्हॉल्यूमवरती आणि तिची जी काय ऑस्मोलॅरिटी असते त्यावरती डिपेंड असतं. आता हे एडिसिक्रेशन केव्हा वाढतं त्यासाठी दोन स्टिम्युलंट असतात. एक म्हणजे डिक्रीज इन द एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड व्हॅल्यू. जेव्हा ECF व्हॉल्यूम कमी होतं तेव्हा लगेच वॉटर रिटेन्शन करण्यासाठी एडेज हार्मोन रिलीज केला जातो. किंवा इन्क्रीज इन द ऑस्मोलर कॉन्सन्ट्रेशन इन द ECF. बरोबर आहे. जेव्हा ऑस्मोलर कॉन्सन्ट्रेशन ECFमध्ये वाढतं तेव्हा लगेच म्हणजे एडेज हा रिलीज केला जातो, वॉटर रिटेन्शन होतं, त्यामुळे जे काय वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन असतं ते नॉर्मलला आणलं जातं. द नेक्स्ट पॉईंट इज रोल ऑफ ऑस्मोरिसेप्टर. आता ऑस्मोरिसेप्टर म्हणजे काय? दीज आर द रिसेप्टर्स विच गिव्ह रिस्पॉन्स टू द चेंजेस इन द
osmolar concentration of the blood, and these receptors are situated in the hypothalamus near supraoptic and paraventricular nuclei. आता जेव्हा ब्लडचं ऑस्मोलर कॉन्सन्ट्रेशन वाढतं तेव्हा हे रिसेप्टर लगेच ॲक्टिवेट केले जातात आणि हे जेव्हा ॲक्टिवेट होतं इट स्टिम्युलेट्स द सुप्रा ऑप्टिक अँड पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लिआय which send motor impulse to the posterior pituitary. त्यामुळे काय होतं लगेच देर इज अ रिलीज ऑफ ADH हार्मोन अँड इट कॉजेस वॉटर रिटेन्शन. ते झालं. सो ड्यू टू दिस वॉटर इज reabsorbed. So only small amount of water is released through urine. This increases the volume of the ECF and restores the normal ऑस्मोलॅरिटी. थोडक्यात आपण काय बघितलं, जेव्हा रक्तामध्ये ऑस्मोलर कॉन्सन्ट्रेशन वाढतं बरोबर आहे तेव्हा ते कमी केलं पाहिजे. त्यासाठी कशा गरज आहे, वॉटरची गरज आहे ते कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यासाठी बरोबर आहे. आणि हे काम मुख्य कोण करतं, ADH हार्मोन करतो. इट डज दिस ॲक्शन बाय वॉटर रिटेन्शन. द नेक्स्ट हार्मोन इज ऑक्सिटोसिन. It is secreted mainly by the paraventricular and in small quantity by supraoptic nucleus. हे मेनली पॅराव्हेंट्रिक्युलरकडनं सिक्रेट केलं जातं आणि थोड्या स्मॉल क्वांटिटीमध्ये सुप्राऑप्टिक न्यूक्लियस जे असतो त्यामधून सिक्रेशन याचं होतं. अगेन सेम इट इज ट्रान्सपोर्टेड थ्रू पोस्टेरियर पिट्युटरी थ्रू हायपोथॅलॅमो हायपोफिजियल ट्रॅक्ट अँड इट इज स्टोर्ड ॲट द नर्व एंडिंग्स. बरोबर आहे. आता हा जो ऑक्सिटोसिन जो हार्मोन असतो इट इज प्रेझेंट इन बोथ मेल्स अँड फिमेल. बरोबर आहे. इट इज सिक्रेटेड इन बोथ मेल्स अँड फिमेल्स. ह्याचा आपला पिरियड असतो 6 मिनटं. आता ह्याची फिमेलमध्ये ॲक्शन काय असते, इन फिमेल्स ऑक्सिटोसिन ॲक्ट्स मेनली ऑन मॅमरी ग्लँड्स अँड युटेरस. ह्याची 2 ऑर्गनवर मुख्य ॲक्शन असते, एक म्हणजे मॅमरी ग्लँड्स अँड सेकंड इज युटेरस. तर याची मॅमरी ग्लँड ॲक्शन अशी असते की इट कॉजेस इजेक्शन ऑफ मिल्क फ्रॉम द मॅमरी ग्लँड. ऑक्सिटोसिन कॉजेस कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मायोएपिथेलियल सेल्स. सो इट स्क्वीजेस द मिल्क फ्रॉम alveoli ऑफ द मॅमरी ग्लँड टू द एक्सटेरियर थ्रू द डक्ट सिस्टीम अँड निपल. इट इज कॉल्ड ॲज मिल्क इजेक्शन रिफ्लेक्स और मिल्क लेट डाऊन रिफ्लेक्स. म्हणजे ते मॅमरी ग्लँडमध्ये डक्टसारखी रचना असते आणि त्यामध्ये सेल्स असतात. ते सेल्स स्क्वीज करतं आणि डक्टच्या माध्यमातून बाहेर मिल्क इजेक्शन केलं जातं. इट इज कॉल्ड ॲज मिल्क इजेक्शन रिफ्लेक्स. थोडक्यात ते काय असतं ते आपण बघूया. आता फिमेलच्या निप्पलवर देर आर प्रेझेन्स ऑफ प्लेंटी ऑफ टच रिसेप्टर्स. They are present mainly around the nipple. So when the infant sucks the mother's nipple, the touch receptors are stimulated and impulses are discharged. They are carried by somatic apparent neurofibers and reach the paraventricular and supraoptic nucleus. बरोबर आहे. आता पॅराव्हेंट्रिक्युलर सुप्राऑप्टिक न्यूक्लियसला हे रिसेप्टर पोचले. सो हायपोथॅलॅमस इन टर्न सेंड्स इम्पल्सेस टू द पोस्टेरियर पिट्युटरी थ्रू द नर्व फायबर्स ऑफ द हायपोथॅलॅमो हायपोफिजियल ट्रॅक्ट. बरोबर आहे. आणि जे नर्व एंडिंग्स असतात दे रिलीज ऑक्सिटोसिन. सो ऑक्सिटोसिन कॉजेस कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मायोएपिथेलियल सेल्स इन द मॅमरी ग्लँड causes and it results in the ejection of milk from the mammary gland. बरोबर आहे. कळालं सगळ्यांना. काय असतं, इन्फंट टचेस infant sucks the mother nipple, so there is a stimulation of receptor in the nipple. ते हायपोथॅलॅमसला सिग्नल हे पाठवले जातात. तिथे ते पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस
आणि सुप्राऑप्टिक न्यूक्लियस यांना पाठवले जातात. त्यांचं स्टिम्युलेशन होतं आणि पोस्टरी पिस्ट्रीमध्ये ऑक्सिटोसिन रिलीज केला जातो. इट कॉजेस कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मायोपिथेरियल सेल्स अँड इट कॉजेस इजेक्शन ऑफ द मिल्क. आता यामध्ये न्यूरॉन्स आणि हार्मोन या दोन्हींनी काम केलं. सो इट इज कॉल्ड ॲज न्यूरो एंडोक्राइन रिफ्लेक्स. During this reflex, large amount of oxytocin is released by positive feedback mechanism. आता बघूया आपण याची युटेरसवर ॲक्शन काय असते. तर ऑक्सिटोसिन कॉजेस कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटेरस अँड हेल्प्स इन द एक्सपल्शन ऑफ फिटस. जेव्हा प्रेग्नन्सी पिरियड असतो त्यावेळी काय होतं, युटेरसचं हे कॉन्ट्रॅक्शन करतं अँड इट हेल्प्स इन एक्सपल्शन ऑफ द युटेरस. पण हे इतरही का होत नाही, तर जे काय पहिले प्रेग्नन्सीचे 9 महिने असतात, बरोबर आहे, त्यामध्ये स्त्री शरीरामध्ये फिमेलमध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन हार्मोन मेनली. सो these two hormones inhibits the secretion of oxytocin. At the end of pregnancy, the secretion of these two hormones is decreases. So it causes increase in the secretion of oxytocin hormone. And during the pregnancy phase, the number of receptors present on the uterus is also increased. So uterus becomes more sensitive to oxytocin. The secretion of oxytocin increases during labor. So the cervix dilates and the fetus descends through the birth canal. आता जेव्हा फिटस हे सर्व्हिसमध्ये येतं, सो त्या टायमिंगला तिथून पुन्हा इम्पल्स हे पाठवले जातात आणि त्यामधून ऑक्सिटोसिन रिलीज केल्यानंतर इट कॉजेस contraction of the cervix, which enhances labor by causing contraction of the uterus. आता हे जे ऑक्सिटोसिन जे रिलीज असतं, इट इज बाय पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. आता ह्यातमध्ये सुद्धा एक हार्मोनची ॲक्शन आहे आणि एक न्यूरॉनची पण ह्यामध्ये भूमिका असते. सो इट इज कॉल्ड ॲज न्यूरो एंडोक्राइन reflex. Oxytocin also stimulates the release of prostaglandins in the placenta. This also intensifies the uterine contraction induced by oxytocin. आता this is the action on pregnant uterus. In non-pregnant uterus, it causes the facilitation of transport of sperm through female genital tract up to fallopian tubes during the sexual intercourse. Whenever there is a sexual intercourse, the sperm is ejected in the cervix, and this oxytocin causes transport of sperm from cervix to the fallopian tube. During the sexual intercourse, the receptors in the vagina are stimulated. These are transported by the somatic afferent neurofibers to both nucleus and oxytocin is released. This causes antiperistaltic movement, antiperistaltic contraction of uterus towards the fallopian tube. So it is also a neuroendocrine reflex. The sensitivity of uterus to oxytocin is accelerated by estrogen and decreased by progesterone. आता जी मेलमध्ये ॲक्शन कशी असते ह्या हार्मोनची, इट कॉजेस रिलीज ऑफ स्पर्म इंटू युरेथ्रा बाय कॉजिंग कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल फायबर्स इन रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट, पर्टिक्युलरली फास्ट डेफरन्स. आता आपल्याला माहीत असेलच, जे काय स्पर्म असतात दे आर स्टोर्ड इन टेस्टीज, दे हॅव टू बी रिलीज्ड इन टू युरेथ्रा. सो इट डज बाय कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्मूथ मसल फायबर्स ऑफ द व्हास्ट डेफरन्स अँड इट इज
done by this oxytocin hormone in males. The next point is applied physiology. ह्यात पुन्हा दोन आहेत, एक म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी अँड हायपो ॲक्टिव्हिटी. देन अगेन देर आर टू टाइप्स, हायपर ॲक्टिव्हिटी ऑफ अँटेरियर पिट्युटरी. त्यात पहिला आहे ते डिसीज आहे तो जिजॅन्टिझम. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय एक्सेस ग्रोथ ऑफ द बॉडी. सो द सब्जेक्ट्स लुक लाईक द जायंट विथ हाईट मे बी 7 to 8 feet. आता कसं असतं की प्युबर्टीच्या अगोदर देर इज अ फ्युजन बिटवीन द इपिफायसिस ऑफ बोन विथ शाफ्ट. बरोबर आहे. आणि जेव्हा ग्रोथ हार्मोनचं हायपर सिक्रिशन होतं तेव्हा हे फ्युजन होण्या अगोदर बोनची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. अँड सो द हाईट मे बी मोर दॅन 7 to 8 feet. This hypersecretion of GH is may be due to tumor of acidophil cells in the anterior pituitary. बरोबर आहे. आता हे साईन सिम्पटम कसे असतात, तर त्या व्यक्तीची उंची ही 7 ते 8 फूट असते अँड त्याचे जे लिम्स असतात दे आर इन डिसप्रपोर्शनेट लॉंग, म्हणजे पाय त्याचे खूपच लांब असतात त्याचे. आणि ही व्यक्ती ही हायपरग्लायसेमिक असते आणि त्यामध्ये ग्लायकोशुरिया अँड पिच्युटरी डायबिटीस ही लक्षणे त्यामध्ये असतात. आता हायपरग्लायसेमियामुळे काय होतं, देर इज अ इन्क्रीज्ड ॲक्टिव्हेशन ऑफ द बीटा सेल्स ऑफ आयसोलेट्स ऑफ लँगरन्स इन द पॅन्क्रियाज अँड सो इट कॉजेस रिलीज ऑफ इन्शुलिन. सो देर इज अ डिस्ट्रक्शन इन द सेल्स ऑफ पॅन्क्रियाज. सो देर इज अ परमनंट loss of insulin hormone, so it causes diabetes mellitus permanently. पुन्हा यामध्ये हेडेक असतो, देर इज अ ट्युमर ऑन ॲसिडोफिल सेल, सो इट कॉजेस हेडेक. त्यात पुन्हा व्हिज्युअल डिस्टर्बन्स असतो. आणि पुन्हा ह्या केसमध्ये कसं असतं, ट्युमरमुळं देर इज अ बर्निंग ऑफ अँटीपिच्युटरी सेल्स कॉजिंग हायपोपिच्युटरिझम, म्हणजे त्याचा साईज हा पिच्युटरी ग्लँडचा कमी होतो. The next is acromegaly. Acromegaly there is a enlargement of the thickening and broadening of bones, particularly in the extremities of the body. बरोबर आहे. आता अडल्टमध्ये आपण मगाशी बघितलं की प्युबर्टीच्या अगोदर देर इज अ फ्युजन बिटवीन इपिफायसिस ऑफ बोन अँड शाफ्ट. पण जेव्हा समजा अडल्टमध्ये जेव्हा समजा there is a hypersecretion of growth hormone, it causes, आता बोनची लांबी तर वाढू शकत नाही, सो देर इज चान्स ऑफ त्याची जाडी वाढवणं, थिकनेस वाढवणं, ब्रॉडनिंग करणं. तर हे काम ह्यामध्ये होतं ॲक्रोमेगालीच्या पेशंटमध्ये. इट इज ऑल्सो ड्यू टू द ॲडेनोमॅटस ट्युमर ऑफ द अँटेरियर पिट्युटरी. बरोबर आहे, इन्व्हॉल्विंग द ॲसिडोफिल सेल्स. ह्यात मुख्यतः लक्षणं अशी असतात, देर इज अ प्रोट्रुजन ऑफ सुप्रा ऑर्बिटल रिच, म्हणजे डोळ्याभोवती जी कॅव्हिटी असते ती खूप भरल्यासारखी वाटते. पुन्हा ब्रॉडनिंग ऑफ नोज, थिकनिंग ऑफ लिप्स, थिकनिंग अँड रिंकलिंग फॉर्मेशन ऑन फोरहेड अँड प्रोट्रुजन ऑफ लोअर जॉ, ही यामध्ये लक्षणं दिसतात. तसेच ह्यांच्यामध्ये हातही मोठे असतात. देर इज अ एनलार्जमेंट ऑफ हँड्स अँड फीट विथ बोईंग ऑफ स्पाइन कॉल्ड अ कायपोसिस, थोडा कुबडा आल्यासारखा हा माणूस असतो. पुन्हा ते स्काल्प इज थिकंड अँड थ्रोन इन टू फोल्ड्स ऑर रिंकल्स. देर इज अ जनरल ओव्हरग्रोथ ऑफ द बॉडी हेअर. त्यात पुन्हा लंग्स, थायमस, हार्ट, लिव्हर, स्प्लीन हे ऑर्गन ह्यांचे ते मोठे असतात, एनलार्ज असतात. पुन्हा थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड अँड द ॲड्रेनल ग्लँड्स दे शो हायपर ॲक्टिव्हिटी. देर इज अ हायपरग्लायसेमिया अँड ग्लायकोशुरिया रिझल्टिंग इन डायबिटीस मिलेटिस. त्यात पुन्हा हायपरटेन्शन, हेडेक आणि व्हिज्युअल डिस्टर्बन्स यासारखी लक्षणं असतात. द नेक्स्ट इज ॲक्रोमेगालिक जिजॅन्टिझम. हे खूपच रेअर डिसऑर्डर असतो.
ह्यामध्ये जिजेंटिझम आणि ॲक्रोमेगाली ही दोन्ही पण लक्षणं असतात. आणि हे कधी होतं, आता बघितलं आपण की प्युबर्टीच्या अगोदर समजा GHचं सिक्रेशन वाढले जास्त प्रमाणामध्ये, आणि जर समजा ते कंटिन्यू राहिलं आफ्टर प्युबर्टीसुद्धा, तर त्या केसमध्ये ही लक्षणं दिसतात. द नेक्स्ट इज कुशिंग सिंड्रोम. इट इज ऑल्सो रेअर डिसीज. हा खूपच रेअर डिसीज आहे. इट इज कॉज्ड बाय बेसोफिलिक ॲडेनोमा ऑफ द ॲडेनोहायपोपायसिस. जेव्हा त्या ॲडेनोहायपोपायसिसमध्ये बेसोफिलिक एडिमा असतो, तेव्हा ही ॲडेनोमा असतो, तेव्हा ही लक्षणं दिसतात. ह्यामुळे काय होतं, इट कॉजेस increasing in the secretion of adrenocorticotropic hormone, which in turn stimulate the adrenal cortex, which release cortisol. आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. So it also developed by hyperplasia or tumor of the adrenal cortex. बरोबर आहे. The next is hypoactivity of anterior pituitary. ह्यात पहिला आहे ते डॉर्फिझम. इट इज ऑकर्ड मेनली इन चिल्ड्रन. ह्यात काय कारण काय यामध्ये काय काय असतात, तर मुख्य कारण काय असतं की देर इज अ डिक्रीज इन द GH सिक्रिशन इन चिल्ड्रन. हे काय होतं, तर डेफिशियन्सी ऑफ GH रिलीजिंग हार्मोन फ्रॉम हायपोथॅलॅमस हे कारण असतं, किंवा डेफिशियन्सी ऑफ सोमॅटोमेडिन C, किंवा ॲट्रोफी ऑफ डिजनरेशन ऑफ ॲसिडोफिलिक सेल्स इन द एंटेरियर पिट्युटरी, किंवा ट्युमर ऑफ क्रोमोफोब्स. ह्यात काय बघितलं आपण, इट इज नॉन फंक्शनिंग ट्युमर विच कॉम्प्रेसेस अँड डिस्ट्रॉयस द नॉर्मल सेल्स सिक्रेटिंग द GH. ह्यात जे GH सिक्रेटिंग सेल्स असतात तेच डिस्ट्रॉय केले जातात, त्यामुळे त्यांची वाढ कमी होते. किंवा पॅन हायपोपिट्युटरिझम. ह्यात कसं होतं की अँटीपिट्युटरीचं जे सिक्रेशन असतं ते मुख्यतः कमी केलं जातं. आता लक्षणं काय काय असतात, तर ह्याची जी स्केलेटल ग्रोथ असते ती खूपच स्टंटेड असते, म्हणजे खूप ती कमी असते. त्याची हार्ड डेथची उंची ही 3 फूटपर्यंत असते. पण जर त्याचे बाकीचं म्हणजे प्रपोर्शन बघितलं आपण त्याच्या बॉडीचं, तर ते पूर्ण प्रपोर्शनमध्ये असतात. काही वेळा जे हेड असतं, डोकं असतं, ते थोडंसं मोठं असू शकतं. आता ह्यामध्ये कोणतीही अशी डिफॉर्मिटी नसते, आणि ते सगळी मेंटल ॲक्टिव्हिटी असू दे किंवा बाकी असू दे, सगळी तिची व्यवस्थित ॲक्टिव्हिटी चालू असते. देर इज नो मेंटल रिटार्डेशन. पण तिचे रिप्रोडक्टिव्ह फंक्शन जे असतात ते पण नॉर्मल असतात, त्यामुळे बाकी त्यामध्ये काही अडचण नसते. बरोबर आहे. आता ह्यात पुन्हा डॉर्फिझममध्ये काही प्रकार आहेत. त्यात पहिला आहे ते लॅरोन डॉर्फिझम. इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर. इट इज ऑल्सो कॉल्ड एज GH insensitivity. It occurs due to the presence of abnormal growth hormone secretagogue receptor in liver. So GH's receptors become abnormal because of the mutation of genes in the receptor. यामध्ये रिसेप्टर जर समजा कमी असल्यामुळं ग्रोथ हार्मोन तेवढ्या प्रमाणामध्ये रिलीज होऊ शकत नाही. किंवा आणखी असतं सायकोजेनिक डॉर्फिझम. जेव्हा समजा एखादा मुलगा इट इज exposure to extreme emotional deprivation or stress, this causes deficiency of GH, so dwarfism. The next is acromegalia. It is also a rare disease caused by atrophy of the extremities of the body. जेव्हा एक्स्ट्रीमिटीची ॲट्रोफी असते तेव्हा हा रोग होतो. डेफिशियन्सी ऑफ GH इन अडल्ट्स कॉजेस ॲक्रोमेक्रिया. ह्याची कारणं काय काय असतात, तर डेफिशियन्सी ऑफ GH रिलीजिंग हार्मोन फ्रॉम हायपोथॅलॅमस, ऑर ॲट्रोफी और डिजनरेशन ऑफ ॲसिडोफिलिक सेल्स इन द एंटेरियर पिट्युटरी, किंवा क्रोमोफेबचं ट्युमर. त्यामुळे त्यानं काय होतं, त्यामुळं जे काही फंक्शनिंग सेल्स असतात GH रिलीज करणारे ते डिस्ट्रॉय केले जातात, आणि GH सिक्रेशन हे कमी होतं. किंवा पॅन हायपोपिट्युटरिझम.
म्हणजे काय, देर इज अ रिडक्शन इन द सिक्रिशन ऑफ द ऑल द हार्मोन्स ऑफ एंटेरियर पिट्युटरी ग्लँड. सगळे हार्मोनचं सिक्रिशन हे कमी होतं. हे लक्षणं असतात की ॲट्रॉपी अँड थिनिंग ऑफ एक्स्ट्रीमिटीज ऑफ द बॉडी. जे एक्स्ट्रीमिटीज असतात ते त्याची वाढ नसते, ते खूप थिन असतात. हे मुख्यतः हायपोथायरॉइडिझम ह्यामध्ये कंडिशन असते. तसेच देर इज अ हायपोसिक्रिशन ऑफ ॲड्रेनोकॉर्टिकोटॉकिन हार्मोन. द पर्सन बिकम्स लिथार्जिक अँड ओबेस. आणि ह्या केसमध्ये देर इज अ लॉस ऑफ सेक्शुअल फंक्शन ही लक्षणं असतात. द नेक्स्ट इज सायमंड्स डिसीज. इट इज ऑल्सो रेअर पिच्युटरी डिसीज. इट ऑकर्स मोस्टली इन panhypopituitarism, that is hyposecretion of all the pituitary hormones. It is due to the atrophy or degeneration of the anterior pituitary. हे लक्षणं असतात की देर इज अ रॅपिडली डेव्हलपिंग सिनाइल डिके. म्हणजे त्याचं वय खूप मोठं भासतं. जर समजा 30-35 वर्षाचा जर माणूस असला तर त्याचं 60 वर्ष वय आहे असं आपल्याला दिसतं. लवकर त्याची ग्रोथ होते, लवकर त्याचं वार्धक्य त्याला येतं. इट इज ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ हार्मोन फ्रॉम टार्गेट ग्लँड्स ऑफ एंटेरियर पिट्युटरी, दॅट इज थायरॉइड ग्लँड, ॲड्रेनोकॉर्टेक्स अँड द गोनॅड्स. पुन्हा त्याच्या शरीरावरचे केस सगळे गळून जातात, दात सगळे पडतात, चेहरा सगळा ड्राय होतो, चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. यामध्ये म्हणजे त्याचं थोडक्यात सायमन डिसीजमध्ये कसं होतं, त्याचं वय हे खूपच जास्त असं भासतं. 30 वर्षाच्या माणसामध्ये सुद्धा 60 वर्षाच्या माणसासारखी वार्धक्याची लक्षणे त्यामध्ये असतात. द नेक्स्ट इज हायपर ॲक्टिव्हिटी ऑफ पोस्टेरियर पिच्युटरी. त्यामध्ये पहिला आहे ते सिंड्रोम ऑफ इनॲप्रोप्रिएट हायपर सिक्रेशन ऑफ अँटीडायरेटिक हार्मोन ऑर SIADH. It is characterized by loss of sodium through urine due to hypersecretion of ADH. It occurs due to the cerebral tumor, lung tumor and lung cancers. त्यामुळे काय होतं, जे काही कॅन्सर सेल्स असतात दे सिक्रीट ADH. आता नॉर्मली बघितलं आपण, जो काही ADH हार्मोन असतो इट कॉजेस वॉटर रिअब्सॉर्प्शन, सो देर इज डिक्रीज इन युरिन आउटपुट. बरोबर आहे. आणि जे युरिन जे असतं इट इज हायली कॉन्सन्ट्रेटेड विथ सोडियम अँड अदर आयन्स. सो लॉस ऑफ सोडियम डिक्रीजेस द ऑस्मोलॅरिटी ऑफ द प्लाझ्मा मेकिंग इट हायपोटॉनिक. आणि जे हायपोटॉनिक प्लाझ्मा जे असते इट कॉजेस इनिबिशन इन द सिक्रेशन ऑफ ADH. सो त्यामुळे काय होतं, देर इज अ रिस्टोरेशन ऑफ प्लाझ्मा ऑस्मोलॅरिटी. पण जेव्हा आता ही समजा SIADH कंडिशन असते, देर इज सिक्रेशन ऑफ ADH फ्रॉम ट्युमर ऑर कॅन्सर सेल इज नॉट इनिबिटेड बाय हायपोटॉनिक प्लाझ्मा. त्यामुळे काय होतं, देर इज अ कंटिन्युअस लॉस ऑफ सोडियम आयन थ्रू द युरिन. बरोबर आहे. ह्यात काय होतं, मुख्यतः देर इज अ कंटिन्युअस लॉस ऑफ सोडियम आयन थ्रू द युरिन कॉजेस द प्लाझ्मा हायपोटोनिसिटी. या लक्षणं काय काय असतात, तर लॉस ऑफ ॲपेटाईट, वेट लॉस, नॉशिया, व्हॉमिटिंग, हेडेक, मसल विकनेस, स्पाझम, क्रॅम्प्स, फटीग, रेस्टलेसनेस ही कंडिशन असतात. आणि जर समजा सिव्हिअर कंडिशन असेल तर त्यामध्ये पेशंटची डेथ ही होऊ शकते. ते नेक्स्ट इज हायपो ॲक्टिव्हिटी ऑफ पोस्टेरियर पिच्युटरी. ह्याचं असते ते डायबिटीज इन्सिपिडस. म्हणजे काय, एक्सेस एक्सक्रिशन ऑफ वॉटर थ्रू युरिन. ह्याची कारणं असतात, एक म्हणजे इंजुरी ऑर डिजनरेशन ऑफ सुप्रा ऑप्टिक ऑर पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लिया ऑफ हायपोथॅलॅमस, किंवा लेजन इन हायपोथॅलॅमो हायपोफिजियल ट्रॅक्ट, किंवा ॲट्रोफी ऑफ पोस्टेरियर पिच्युटरी, किंवा जे समजा रिनल ट्युबर्स असतात तेच एडीचा रिस्पॉन्स देऊ शकत नाहीत. त्यामध्ये ही कंडिशन असतात. हे लक्षणं असतात ते पॉलियुरिया. देर इज अ एक्सक्रिशन ऑफ लार्ज क्वांटिटी ऑफ युरिन. इट मे बी, आता दररोज समजा जर बघितलं आपण
तर 4 ते 12 लिटर पाणी हे एक्सटेंड केलं जातं युरिनच्या माध्यमातून. जेव्हा ADS हे सिक्रेशन कमी होतं, बरोबर आहे, सिक्रेशन कमी झालं की ते वॉटर ऑब्स्ट्रक्शन होऊ शकत नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये युरिन हे बाहेर टाकलं जातं. सो देर इज अ लॉस ऑफ वॉटर थ्रू युरिन. देन पॉलिडेप्सिया. पॉलिडेप्सिया म्हणजे काय, तर सारखी ताण लागणार. आता जेव्हा त्या पेशंटमध्ये देर इज अ परसिस्टंट कंटिन्युअस लॉस ऑफ मोर अमाऊंट ऑफ वॉटर, त्यामध्ये त्याला ताण लागणार. त्यामुळे त्याला इट ॲक्टिवेट्स द थर्स्ट सेंटर इन हायपोथॅलॅमस, रिझल्टिंग इन intake of large quantity of water. अँड नेक्स्ट इज डिहायड्रेशन. बरोबर आहे. आता जास्त प्रमाणामध्ये शरीरातून पाणी गेलं, इट कॉजेस डिहायड्रेशन इन द पेशंट. आणि जेव्हा समजा आपण त्या पेशंटकडून तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर घेतलं जात नाही, वॉटर इंटेक तेवढा होत नाही, तेव्हा इट मे लीड टू डेथ ऑफ द पेशंट ड्यू टू डिहायड्रेशन. तर इतकं या हार्मोनचं महत्त्व असतं, अँटी डायबेटिक हार्मोनचं. अशा प्रकारे आपण अँट्री पिच्युटरी आणि पोस्टरी पिच्युटरी यांची थोडक्यात माहिती बघितली. थँक्यू.